काय ते सह्याद्री, एवढं मोठं जंगल, नुसती डोंगरं, रान, पण एक वाघ नाही तुमच्या सह्याद्रीत? काही वर्षांपूर्वी असं बोलणारी माणसं होती, जेव्हा आपल्या सह्याद्रीतून वाघोबा जवळपास नामशेषच झाला होता. तुम्ही ते वाक्य ऐकलं असेल, सह्याद्रीत फक्त तिघेच राहू शकतात, वाघ, वारा आणि मराठी. यातले वारा आणि मराठी तर सह्याद्रीत टिकले, पण वाघ मात्र हळूहळू गायब होत गेले. पण आता सह्याद्रीत पुन्हा एकदा वाघोबांची डरकाळी ऐकू येते. सह्याद्री टायगर रिझर्वने जोमाने राबवलेली कामं, इतर रिझर्वमधून आणलेली काही दणकट वाघ आणि वाघिणी, त्यामुळे सह्याद्री टायगर रिझर्वमधले वाघ आता वाढले. आज याच वाघांवर जरा आपण एक नजर टाकूया. तसं सह्याद्री टायगर रिझर्व महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक पर्यंत असा पसरलेला आहे. 2008ला हे बनवलं गेलं होतं. का तर इथे जंगल आणि 2-4 वाघांची नोंद होती. पण मध्यंतरी पोचिंगच्या वाढत्या केसेसमुळे इथं वाघच उरले नव्हते. पण आता इथे 10 वाघ सुखात नांदत आहेत आणि सह्याद्रीला त्यांनी आपलं घर केलंय. आता हे आपलं सह्याद्रीचं रिझर्व कुठून कुठपर्यंत आहे, तर साताऱ्याचे महाबळेश्वर, मेढा आणि पाटण तालुके, सांगलीचा शिराळा तालुका, कोल्हापूरची शाहूवाडी, राधानगरी आणि गगनबावडा तालुके, आणि वरती रत्नागिरीतले संगमेश्वर, चिपळूण आणि खेड हे तालुके. या एवढ्याच भागात वाघ पसरलेले आहेत. सह्याद्रीच्या भागात राहणाऱ्यांकडून आपण अनेकदा ऐकलं असेल की आमच्या गावात वाघ येऊन गेलाय, पण गेली काही वर्ष वाघाचा विषय कुणी काढलाच नाही, कारण सह्याद्रीतले वाघ अचानक गायब झाले होते. मात्र आता वाईल्ड लाईफ कॉन्झर्वेशन ट्रस्ट आणि वन विभागाच्या कॅमेरा ट्रॅपमध्ये 10 वाघांची नोंद झाली आहे. आता अख्खा सह्याद्री भागाचा झाला म्हणजे पश्चिम घाट हा पट्टा, तर तो गुजरात, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक ते केरळपर्यंत जातो. वाघांचं राज्यांच्या तुलनेत कॅल्क्युलेशन केलं तर सध्या महाराष्ट्रात 444 वाघ आहेत, गोव्यात 5 वाघ आहेत, कर्नाटकात 563 वाघ आहेत आणि केरळमध्ये 213 वाघ आहेत. पण आपल्या महाराष्ट्रातल्या सह्याद्री टायगर रिझर्वमध्ये 10 वाघांची अधिकृत नोंद झाली आहे. सध्या वाघांचा अधिवास सुधारण्यावर भर दिला गेलाय. टायगर रिझर्वच्या अंडर येणाऱ्या गावांचं पुनर्वसन केलं गेलं. वाघांना कोणताही त्रास होणार नाही याचीही काळजी घेतली गेली आणि त्या दृष्टिकोनातून सह्याद्रीत सुविधा उभारल्या गेल्या. त्यासोबतच वाघांचं भक्ष्य असणाऱ्या प्राण्यांची संख्या वाढवण्याचे प्रयत्न करण्यात आले, ज्यामुळे आता वाघोबा दक्षिण महाराष्ट्रातून वरती कोकणात सुद्धा पोहोचले. हे सर्व करत असताना दोडामार्ग, आंबोली आणि चांदोली या परिसरात लावण्यात आलेल्या कॅमेरा ट्रॅपच्या माध्यमातून इथे वाघांचा वावर वाढल्याचं दिसून आलं. त्यामुळे पूर्ण इकोसिस्टीमचं संरक्षण उत्तमरित्या होत आहे असंच एकंदरीत दिसून येत आहे. सर्वात बेस्ट गोष्ट म्हणजे राधानगरीतले जंगल वाघांसाठी सर्वात चांगले ठरत आहेत. आता आपल्या सह्याद्रीत सध्या कोणकोणते वाघ आहेत, तर त्यामध्ये सेनापती, सुभेदार, बाजी, चंदा, जी ताडोबाचा वर्ल्ड फेमस वाघ छोटा मटकाची मुलगी, त्यानंतर तारा, हिरकणी, रायबा, सरदार, शिलेदार आणि आता आणखी एक वाघ सह्याद्री टायगर रिझर्वमध्ये जॉईन झालाय, ज्याचं नाव आहे राणोजी. 7 मेल आणि 3 फिमेल. वन विभागाकडून सतत या वाघांच्या हालचालींवर नजर ठेवली जाते, त्यांच्या टेरिटरीचा अभ्यास केला जातो. फक्त आता सर्वांना एकच उत्सुकता लागली आहे, ती म्हणजे सह्याद्रीत कधी वाघांचं मिलन होतंय आणि इथे बछडे वावरताना आपल्याला पाहायला मिळते. बघा, वाघ हा तसा एका जागेवर स्वस्थ बसणारा प्राणी नाहीये, त्याला इथे तिथे भटकावंच लागतं. कधी स्वतःची टेरिटरी शोधण्यासाठी, तर कधी मेटिंग करण्यासाठी. हाच त्याचा प्रवास असतो. आपल्या सह्याद्रीतले वाघ सुद्धा असाच प्रवास करत आहेत. आता प्रश्न असा निर्माण होतो की ज्याप्रमाणे महाराष्ट्रात बिबट्यांची संख्या वाढली होती आणि अनेक ठिकाणी हल्ल्यांच्या घटना घडल्या होत्या, तशा सह्याद्रीत होतील का? तर महाराष्ट्रातील वाघांच्या संख्येची तुलना केली बिबट्यांच्या संख्येशी तर ती फार कमी आहे. आता राज्यातले बरेच वाघे टायगर रिझर्व मधले, त्यामुळे लोकांवर वाघांचा हल्ला होण्याचा प्रश्न सहसा बनतच नाही. पण दुसरीकडे वाघांच्या वावराला विकास आडवा येऊ शकतो. सह्याद्रीमध्ये होणारे विविध प्रकल्प त्यांच्या अधिवासाला पुन्हा धोका पोहोचवू शकतात. त्यामुळे ज्या प्रकल्पांची गरजच नाही आणि जिथे वाघांचा वावर कमी होतोय तिथे वन विभागाने हस्तक्षेप करणं आवश्यक आहे, कारण विकासाच्या नावाने इथले वाघ निघून जाण्याची भीती आहे. विकास कामे हा तर वन्यजीव आणि प्रामुख्याने वाघांसाठी अडथळा आहेच, पण दुसरा अजून एक अडथळा म्हणजे इथे वाघिणींची संख्या कमी आहे. त्यामुळे आता एकंदरीत सर्व अडथळे दूर करून वन विभाग आणि महाराष्ट्र सरकार आपल्या सह्याद्रीतल्या वाघांना वाचवण्यासाठी काय प्रयत्न करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक, शेअर, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.